तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सातारा जिल्ह्यातील म्हसवड इथून देवदर्शन करून पंढरपूरकडे येणारे पिकअप वाहन रस्त्यावरील विहिरीत पडल्याने झालेल्या भीषण अपघातात पिकअपमधील 14 जण विहिरीच्या पाण्यात बुडाले। यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जणांना वाचविण्यात यश आले आहे। मृतांमध्ये 5 महिलांसह एका 6 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे। चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला काठोकाठ पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत व बचाव कार्य करून विहिरीत बुडालेल्या 14 जणांना बाहेर काढलं। त्यातील 6 जण जिवंत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान या दुर्घटनेनंतर सातारा पंढरपूर रस्त्याच्या अपूर्ण कामावरून संताप व्यक्त केला जातोय। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबंधित विभाग आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला। तसेच ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण माळशिरस आणि पंढरपूर परिसरात शोककळा पसरली आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।